अरे बाबा, अरे कविता ती असा बरोबर चुकलेल्या होऊन खेका होऊन मार्ग देखायणारी ती असा, तिच्यावर आमचा विश्वास असा, तुमचं होऊन काय माझं होऊन. बरोबर. हा बरोबर असा असा मी आज मोठा नाही. आम्ही आता रात दिवस मी बसतो, आता सांचे असतलो. पण इकडे असे थरमार जाणारे कोण असं नाही नाही थर्मा जाणार कोण ना ढोर वाचू काढत कोणतरी गेलो तर नाही तर कोण जाता की त्या नाही. पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतो म्हणा विचार नाही नाही काय रस्तो बिस्तो त्याला इथून कोणतं ढोर वाचू काढत सांगतो जातो जायचं कोण नाही. राहते रे हळे आता वरतो हळे हळे जातोय हळेला जाता झाल्या सांग, इकडे आज जाता झाल्या सांग, इकडे जाता पाहुणे होते वाजे तिसरे सोडून गाव. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आहो घारपीमध्ये आणि घारपी मधल्या एक माझ्या पाठीमागे बघतात तर सातेरी मंदिर. तर आम्ही जातो आज घारपीत एक लोकेशन हा थराम म्हणान. हे बघा एक्झॅक्ट बरोबर देवळाच्या समोरून दिसता. सो आता आम्ही जातो तिकडेच. तर आमका एक वाटेत ना आजोबा भेटले, तर त्यांच्यानी सांगितल्यानी फक्त वाट दाखवल्यानी की इकडनं वाट गेली आहे म्हणून. तर आमच्यासोबत कोण गाईड वगैरे कोण करणार स्थायी असं कोण नाही या घारपेतलो. तर आम्ही जाऊचो प्रयत्न करतो, बघू वाट तर दिसता का नाही, इकडनं तर वाटतं की जाऊ शकतो असं. मग पुढे जाऊन बघू, तुमका दाखवतंय. ब्लॉग बघा, एन्जॉय करा. तोपर्यंत भेटू आपण पुढे. बाय बाय. आजोबांनी सांगितलेल्यानी की तुम्ही काजी गावतले वरती गेलात काय. काजी तर गावले आहोत आणि इकडनं वाडा आम्हाला सांगतो. बघूया आता. तर मित्रांनो रस्ता तर भेटला प्रॉपर आणि दिसता पण लोकेशन समोरून. तर वाट शोधित दिलू. आपल्यासोबत असा मिलिंद म्हापसेकर जो आपल्या व्हिडिओमध्ये रेग्युलर असता. त्यांनी जवळपास महाराष्ट्रातले जेवढे कठीण ट्रेक आहेत ना तेवढे सर केलेले असत. त्याच्यामुळे त्याच्या भरवशावर मी जाते त्याच्यासोबत. तर महाराष्ट्रातले हरिहरगड, AMK, कळसुबाई म्हणजे असे खूप ट्रेक केले आणि त्याच्यामुळे त्याच्याबरोबर एक माहिती असल्यामुळे काय वाटणार नाही जाऊ की वाट जरी हरवलो तर बरोबर तर घेऊन जातलो, कारण तिकडे तेवढं अनुभव असा. तर ह्याच्या पुढचे ब्लॉग जे येतले त्यामध्ये त्याका बघू भेटताला. आणि आपण लवकरच असे नाशिक साईडचे जेवढे जे गड आहेत ते आपण सर करतलो त्या व्हिडिओमध्ये त्याका तो आपणाक बघू भेटतलो. तर चला तर बघू आता, डायरेक्ट वर भेटू. चला ब्लॉग एन्जॉय करा. तर मित्रांनो अर्ध्यापर्यंत पोचलो आहो, म्हणजे जवळपास 50% झाला नाही रे. 50% झाला, 50% अजून 30% पण नाही. 30% नाही ना, 30% पण नाही हो अजून. तर अर्ध्यापर्यंत पोचलो आणि समोरून बघा घारपी गाव दिसता. म्हणजे इकडनं एवढं प्रॉपर दिसणार नाही, पण वरती चढा गेल्यावरती ना एकदम प्रॉपर दिसतलं, सगळे गाव दिसतले. सो बघा एकदम थंड वाटता. आणि इकडे ना कांटा आहोत भरपूर, 2-3 चढली ती घालायला मी. एका जागेवर उभं राहले काय चढत राहतात. जे आम्ही तोडीत जातो ना आम्ही कशासाठी की येताना वाट समजा होय. तोडतो आणि वाटेर ठेवतो परत, आणि उतारताना दुसऱ्या वाटेने येऊ नको म्हणा. तोडता
आणि वाटेर टाकून ठेवता, मग येताना वाट समजावी म्हणत. अरे बाबा, दमक झाला असो 90 डिग्री. हा ही देखो, सवय नसल्यामुळे दमक जाता, पाय वडा नेतात. ई का होई मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. सुंदर सो वारा लागता, धुक्या पण हा भरपूर. ट्रेक आला तो 90 डिग्री मध्ये, पाय चलतर पाय भरत येत, क्रॉक्स म्हणजे बिकार आहेत, त्याच्यामुळे वाट लागता, दमाक झाला. आणि आम्ही 90% इजलो वरती. धुक्या बघा कसं वाऱ्यामुळे धुक्या पूर्ण असं हलता पूर्ण. जयसून आम्ही ना व्हिडिओ चालू केलेला बघा, देवळाकडे हे बघा इथे, आणि गाडी पण दिसता आमची तिकडे राहिलेली आधी. एकदम भारी वाटता. वारा असल्यामुळे ना नंबर रॉक जमता, नंबरवाले त्यासाठी करता. आम्ही जे बसतो लोकेशन बघा कसा आता, म्हणजे आमका इकडनं तिकडे जाऊचा. बघू, रॉक एन्जॉय करा.
थांबलो पण ह्यो आमच्यासाठी म्हणजे आम्ही हेसर थांबतलो कारण काय पुढे जाऊ शकलो नाही हो कारण का पुढे एवढा रिस्की काम हा आणि वारा पण एवढा आहे ना की बॉडी ना पूर्ण बॉडी ढकलता पूर्ण जमणार इकडे राहू जमणार आणि तिकडे जाणं काय खूप रिस्की काम हा त्याच्यामुळे न जाण्याचं मला या तर जर कोणी येत असत ना तर या लोकेशन जर कोणी येत असत तर इथपर्यंत येऊ शकता तुम्ही पण याच्या वारा खूप असल्यामुळे ना जाऊ जमणार नाही आणि इकडे या साईडला जाऊ पण वाट नाही त्याच्यामुळे जाणं चुकीचा आणि प्रॉपर कोणतरी इकडचं गाईड असल्याशिवाय इकडे येऊ नका कारण का समाधान नाही कसं चढावं काय करू यो माझ्यासोबत ट्रेक केलेला माणूस आहे त्याच्यामुळे त्याचा अनुभव असा त्याच्यामुळे मी त्याच्याबरोबर गेलोय तसेच गेल्यात आणि व्हिडिओ बघून गेल्यात तर असं करू नका कारण की खूप आपल्या जीवाचा प्रश्न हा त्याच्यामुळे बाकी तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता क्षणाची वाट बघी होतो या कधी उघडताला फायनली पाऊस दिल्यामुळे उघडला एकदम भारी वाटता पॉवरफुल एकदम जायसारख्याच वाटणार एकदम भारी वाटतं एकदम म्हणजे एकदम समोर वॉटरफॉल थंडी अरे बाबा तुझं थंडीचा रिव्ह्यू दे थंडीचा रिव्ह्यू तिचा थंडी कशी लागतात ती जबरदस्त थंडी लागता वारा लागता यो मॅड ब्रेक पण अडून नाही त्याच्यामुळे जास्त लागता या अर्ध पाऊण तास झालो गेले आम्ही इथं उभे आहो काय दिसना होतं धुक्यामुळे आता दिसायला लागला त्यामुळे भारी वाटतं एकदम पैसा वसूल पेट्रोलचे पैसे आणि याचे पैसे झाले पैसे वसूल झाले पुरेपूर पैसे वसूल व्हिडिओचा एंड मग काहीसरच करतो त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो कारण का वाट बघी होती तर मित्रांनो आतापर्यंत एवढा आम्ही तुमचा दाखवला त्याच्या पुढे काय जाऊ नाही तो जरा कठीण आहे त्याच्यामुळे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमका असेच नवीन व्हिडिओ बघू भेटतले तो वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय याची झाली या चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता आम्ही उतरतो खाली